तर भाई फायनली आपण पोचलो आहे आता लोणार सरोवरला. आपण गेटला आहे आणि इथे बघा काय लिहिलेलं आहे, प्लास्टिक फ्री झोन. हे एक नंबर भारतीय पुरातत्व विभागाचं हे काम मला भारी वाटलं आहे की तिकडे कचरा होणार नाही. हे आपले सगळे बांधर. तर भाई इकडं पुराणे मंदिरं होते, पण ॲक्च्युली ते होते बुद्धविहार. आणि असाला तुम्हाला दाखवतो मी सगळं पुढचं जे लोणार लेकचं. सुमारे 52,000 वर्षापूर्वी एक प्रचंड उल्कापिंड आदळला होता इथं. भाई साब आता पुढचा व्ह्यू बघा तुम्ही. आता इथं पडलेला होता तो उल्कापिंड. तरी 90,000 वेगाने इथं पडला होता तो उल्कापिंड. आणि हा व्ह्यू बघा काय बनवलं त्याने. हे सगळं खारं पाणी आहे आणि मधामध्ये गोड पाणी आहे म्हणतात, पण ॲक्च्युली मी इथं बाहेरूनच बघितलं की खारं पाणी होतं. बघू पुढं. इथून चालली होती पायवाट आमची. या दगडामध्ये जंगल आहे पूर्ण, पण मन लागतं आहे बरं का इकडं जायला. इंटरेस्टिंग वाटतं आहे. सर्वात भारी दगडा वेगळा रस्ता नाही काय नाही, चाललं आहे बस उड्या मारत आमचं नाही का. आमच्या जवान बाई वाट होती भाई साहेब. तिकडं जर काही कमी जास्त झालं ना भाई कसंच येतात त्या खाद्यावर अन्न पडून डायरेक्ट. पुरा 3 किलोमीटरचा होता खाली. म्हणजे ते मंदिर आहे म्हणे. हे होतं साहेब तिथलं नक्षीकाम. बुद्ध ते दिसत होतं की बुद्धाची मूर्ती थोडं म्हणजे फील होतं आहे. बाकी एवढं कोरीव काम भारी आहे ना की भारी एकदम. तुम्ही किती बुद्धाला मिटवण्याचा प्रयत्न केला तरी बुद्ध मिटत नाही. अंतिम सत्य तथागत भगवान गौतम बुद्ध हे लक्षात असू द्या. मी काहीही केलं. त्याला बघू आता पुढं खाली काय 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 परिणाम केले ब्राह्मणांनी पेशव्यांनी. बुद्धाला मिटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला तुम्ही, पूर्ण जेवढा होईल तेवढा. हे बघा हे त्या काळची बुद्धांनी म्हणजे बौद्धांची बौद्ध धर्मातली भिक्खू आहे त्या संग्रहांनी सगळे कोरीव कामं केलेली आहे. ज्याने की तुम्ही आता त्याच्यावर जरी हे केलं अतिक्रमण केलं आहे तरी पण तुम्ही नाही मिटवू शकत बुद्ध. हे दिसतंय नाही का. हे बघा हे कोरीव काम. हे बुद्धाचे काम आहेत राव. हे बुद्धाच्या मूर्ती दिसतंय. हे दिसतंय. ये देखिए बजाते रहो पत्रिका से आए हैं ये लोग. पब्लिकच्या हातात द्या सर्व किंवा गावकरीच्या हातात द्या. आणि जे पैसे टुरिस्टचे येतील ते त्यांना द्या. ते बरोबर करतील. त्यांना माहिती आहे कसं करायचे सर्व. चल जाईल म्हणा. देखिए मेरे दोस्तों कितना बड़ा सांप. ठीक है. अंडाकोंडा आंडाकोंडा. अंडाकोंडा. बस बस बस. सुनिया मोर कसा मुंह बोलते. चंगड़े बोले. भाई साहब एवढा जंगल दाट आहे ना भैया. फाटते हा फाटते दिवसा पण फाटते राव. आता आलो खुल्या मैदानामध्ये. यहाँ पर दूर दूर की सूरज की रोशनी यहाँ पर दिखाई नहीं दे रही है. कितना सुंदर जंगल है ये. इतनी सुंदर जगह कहाँ से ढूंढ लिया. एकदम हेवनली एटमॉस्फेयर. अरे चिंगम सर वो तो मैंने इंटरनेट से चेक करके निकाला. दिन रात मेहनत के बाद ये जगह मिली है. बोंगड्या काहीतरी आलं बघ बघ. बोंगड्या पळ. बोंगड्या पळ. बोंगड्या पळ. बोंगड्या पडली मग. ऐसी गर्मी में आपका शरीर 1 घंटे में ही करीब 1 लीटर पानी गंवा देता है और आपको पता भी नहीं चलता. पानी नहीं पिएंगे तो जीना मुश्किल है. आपको पानी. सिर्फ एक बात कहना चाह रहा हूँ. मजा आ रहा. मजा बहुत बुंदार मौसम. उफ उफ. हो चालता येत नव्हतं. जंगल एवढं पायवाट होती. बेकार रस्ता झाला.
दिसेना काही नाही. पुढचं बी दिसत नव्हतं. वाघ बी आला असता ना, पयाला जागा नव्हत्या. त्यासाठी ते हातामध्ये लाकडं ठेवून दिले होते. फॉरेस्टवाला बोलला होता हातात लाकडं ठेवा म्हणून, नाही का. चांगले जनावर झाला तर आता काहीतरी सेफ्टी पाहिजे. आम्ही हेल्मेट घेऊन गेलतो, एवढं बधीर होतो आम्ही, नाही का. हे सर्वात लास्टचं मंदिर होतं इथं. फायनली वी रीच द डॉग. हे म्हातारं चाललंय आता ताडोबाच्या जंगलात. अरे गुलजार गई दही होठों की लाली. वाह अब तो छोड़ दे मेरे बाप तेरा पीछा, और वो बन गई बाल बच्चे वाली. वाह 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 वाह. भाई फायनली हा लास्टचा व्ह्यू होता. हा लास्टचा व्ह्यू भाई, हे का.